नमस्ते. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये अनेक महिला ज्या आहेत आपल्या, त्या वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो त्या बनवतात. तर मी पण नाशिकला राहून कोल्हापुरीचा जो कांदा लसूण मसाला जो प्रसिद्ध आहे तो बनवलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये कांदा लसणाचं प्रमाण, त्याच्यानंतर मीठ किती घ्यायचं, वर्ष ते 2 वर्ष मसाला कसा टिकणार आहे चांगला, त्या टिप्स देणार आहे. त्याच्यानंतर मसाला कसा भाजायचा, तुम्ही कांदा कसा भाजून घ्याल म्हणजे तुमचा जो मसाला आहे तो काळा पडणार नाही आणि जास्त वेळ टिकेल, त्याला जाळी लागणार नाहीत. ओला मसाला कसा करायचा हे सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. 2 किलोचा मसाला बनवण्यासाठी 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला घरच्या घरी ज्यावेळेस आपण मसाला बनवतो त्यावेळेस आपण ज्या मिरच्या आहेत त्या छान उन्हात वाळवून घ्यायच्या. तर इथे मी 2 किलो मिरच्या आणलेल्या आहेत आणि अशा 3 प्रकारच्या मिरच्या आहेत 2 किलो मसाला बनवण्यासाठी. आणि 2 ते 3 दिवस चांगल्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपला जो हा मसाला आहे तो 1 ते 1.5 वर्ष टिकतो. आणि आपली जी भाजी आहे, रश्श्याची भाजी, सुकी भाजी, ती आपण त्याच्यात वापरतो, जो मसाला आहे तो. तर इथे मी बघा लवंगी मिरची घेतलेली आहे. अगोदर 1 किलो घेतलेली आहे ही आणि ही तिखट असते, त्याच्यामुळे लवंगी मिरची 1 किलो घेतलेली आहे. त्याच्यानंतर काश्मीरी बेडगी, कलर पण छान येतो भाजीला आणि त्याच्यानंतर घट्टपणा येतो बघा. तर असं ही काश्मीरी बेडगी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही बेडगी मिरची घेतलेली आहे. तर असे हे अर्धा किलो म्हणजे 1 किलो ह्या बेडगी घेतलेल्या आहेत. हे अर्धा किलो काश्मीरी बेडगी आणि अर्धा किलो बेडगी आणि 1 किलो जी आहे ती लवंगी मिरची घेतलेली आहे. अशा 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. म्हणजे चांगली कुटली जाते मिरची कांड्यांमध्ये, त्याच्यासाठी वाळवून घ्यायचं. आणि ही मिरची भाजणार नाहीये, कच्चीच घेणार आहे, कारण की काळा मसाला करायचा नाहीये, कोल्हापुरी मसाला करायचा आहे. त्याच्यामुळे मिरची भाजत नाही. चांगला लालसर जो कट असतो आपल्या भाजीला येण्यासाठी, त्याच्यासाठी ही मिरची तशीच मसाल्यामध्ये काढणार आहे, भाजणार नाहीये. तर इतर जो मसाला आहे तो तुम्हाला मी दाखवते. 2 किलोचा कोल्हापुरी मसाला बनवण्यासाठी ते जे खडा मसाले आहेत ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ओला आणि आलं, त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर पण टाकते. फक्त कोथिंबीर ओली नाही टाकत, तर ती वाळलेली टाकते आणि ही घरातच वाळवते. उन्हामध्ये टाकली तर ती काळसर पडते, त्याच्यामुळे घरातच वाळवायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे खडा मसाला आहे हा 2 किलोचा आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे मी ते तुम्हाला सांगते. तर आम्ही बरेच वर्ष सांगली सातारा या साईडला राहिल्यामुळे जो कोल्हापुरी मसाला आहे तोच बनवते आणि त्याची जी टेस्ट आहे तीच आवडते. त्याच्यामुळे तिकडचा जो मसाला आहे, आता नाशिकमध्ये आल्यावर पण कोल्हापुरी मसालाच घरी बनवतो. तर ह्या वर्षी पण 2 किलोचा मसाला बनवणार आहे, कारण की सुरुवातीचा जो मसाला आहे तो चांगला 2-3 वर्ष टिकला मला आणि तो कोल्हापुरी मसालाच बनवला होता. आणि आता 2 किलोचा मसाला बनवणार आहे म्हटल्यावर 1 ते 1.5 वर्ष टिकतो हा मसाला आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर याचं जे प्रमाण आहे, तर हा मसाला पण सांगलीवरूनच आणलेला आहे आणि जर सांगलीचं जे प्रमाण आहे दुकानातून दिलेलं तेच प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी स्वतः मनाने प्रमाण घेतलेलं नाहीये. दुकानामधून ज्यावेळेस 2 किलोचा मसाला सांगितल्यावर ते स्वतः लिहून देतात. तर हे सांगली ठिकाणाहूनच आणलेला आहे मसाला. तर त्याचं जे प्रमाण आहे मी ते तुम्हाला सांगते. तर इथे लिस्ट दिलेली आहे, ती लिस्टनुसार मी तुम्हाला वाचून दाखवते बघा. तर इथे धने अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे जिरे आहेत ते पावशेर घेतलेले आहे. खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे हळकुंड आहे ते 100 ग्रॅम घेतलेलं आहे. तिळी पावशेर घेतलेला आहे. त्याच्यानंतर खसखस 20 ग्रॅम घेतलेला आहे. ही मोहरी 100 ग्रॅम. त्याच्यानंतर मेथी पण आहे 50 ग्रॅम. दगडफूल 20 ग्रॅम घेतलेला आहे. त्याच्यानंतर तमालपत्री 20 ग्रॅम घेतलेला आहे आणि मिरे 20 ग्रॅम आहेत. लवंग 20 ग्रॅम आहेत. त्याच्यानंतर दालचिनी जी आहे ती पण 20 ग्रॅम आहे. शहाजिरे 20 ग्रॅम आहेत. हिंग पण 20 ग्रॅम आहे आणि त्याचे 2च खडे आहेत बघा. त्याच्यानंतर श्रीफळ म्हणतात त्याला ते पण 20 ग्रॅम आहे. नाकेश्वरी 20 ग्रॅम आहे. बदाम फूल 20 ग्रॅम. मसाले वेलदोडे 20 ग्रॅम. ही रामपत्री ती पण 20 ग्रॅम आहे. जायपत्री 20 ग्रॅम. सुंठ जे आहे ते 50 ग्रॅम आहे आणि छान मिरचीचा सुगंध यावा त्याच्यासाठी आपण मसाला जो आहे त्याचा सुगंध पण छान येतो, त्याच्यासाठी सुंठ वापरली जाते. तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल, पण मी वापरते दरवर्षी. त्याच्यानंतर बडीशेप आहे 50 ग्रॅम आणि हे जायफळ आहे, 2 जायफळ घेतलेले आहे आणि हिरवे वेलदोडे घेतलेले आहे.
आणि ते आलं जे आहे ते पावशेर घेतलेलं आहे. तर हे आलं सोलून आणि त्याच्यानंतर ते सोलून घेणार आहे. त्याचं वरचं जे साल आहे ते काढून टाकणार आहे. तर इथे जो कांदा आहे तो 1 किलो कांदा घेतलेला आहे. तर आणि 1 ते 1.5 दिवस वाळवून घेतलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस तेलात फ्राय करतो त्यावेळेस चांगला तो फ्राय होतो. पूर्ण लगेच कापून आणि तळल्यानंतर थोडासा जास्त वेळ लागतो आणि तेल पण खूप लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला जर समजा कांदा टाकायचा असेल कोल्हापुरी मसाला बनवताना, तर जो कांदा आहे तो 1 ते 1.5 दिवस वाळवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या तेलामध्ये फ्राय करायचा आहे. आणि अर्धा किलो लसूण घेतलेला आहे. तर इथे सोलून घेतलेला आहे. लसूण जे आहे ते त्याला थोडंसं तेल आणि ज्वारीचं पीठ लावून उन्हामध्ये ठेवलं 1-2 तास. त्याच्यानंतर छान सोलल्यानंतर पूर्ण साल जी आहे वरची ती निघून जाते. त्याच्यामुळे नखांना पण त्रास होत नाही. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मोठी जुडी घेतली होती आणि ती सुकवलेली आहे. घरातच सुकवली, उन्हात टाकलेली नव्हती. आणि हे जाड मीठ आहे. तर 2 किलो मसाल्यासाठी 2 किलो जाड मीठ घेतलंय आणि हे जाड मीठ जे आहे ते पण वाळवून घेतलंय मी उन्हामध्ये आणि 1 दिवस पूर्ण वाळवलंय. बघू शकताय. थोडंसं जे जाड मीठ आहे ना ते थोडंसं ओलसर असतं. तुम्ही बघा घेऊन घेतल्यानंतर जर समजा तुम्हाला मिरची एकदम बारीक कुटलेली पाहिजे, चांगली पाहिजे, तर त्याच्यासाठी मीठ जे आहे ते चांगलं वाळवा. म्हणजे कांड्यांमध्ये मिरची छान काढली जाते. तर हे सर्व मसाल्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता जे मसाले आहेत ते कोरडे मसाले कोणते भाजायचे आणि तेलातले मसाले कोणते भाजायचे, तर मी सर्व मसाला भाजणार आहे आणि तुम्ही बघणार आहात की जो मसाला आहे जो कोरडा कोणता भाजला जातो आणि जो तेलामध्ये कोणता मसाला भाजला जातो तो तुम्ही तर नक्की बघा. आणि तुम्हाला हा मसाला बनवायचा असेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला कळणार आहे. तर काही टिप्स पण आहेत की जर मसाला जो आहे तो चांगला टिकावा त्याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या मी वापरते. तर त्या पण मी तुम्हाला सांगणार. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण आता मसाला भाजायला घेऊया. तर इथं मसाला भाजण्यासाठी मी इथं 2 कढया ठेवलेल्या आहेत. म्हणजे पटपट होतं मसाला भाजून. तर इथे तेल न टाकता जो कोरडा मसाला आहे तो जो भाजतो आपण, तर सुरुवातीला धने भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे दोन्ही कढयांमध्ये धने टाकते. जे धने आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे. जास्त पण भाजायचं नाही. 2 कढया ठेवल्यामुळे आपला वेळ वाचतो, पटपट भाजून होतंय. फक्त लक्ष दोन्हीकडे द्यावं लागतंय, एवढी काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला धने भाजायचे, त्याच्यानंतर जिरे, तिळी, खसखस, मोहरी, त्याच्यानंतर मेथी, हे सर्व जे मसाले आहेत ते कोरडे भाजायचे आहेत. आपण आता धने भाजून घेऊ. आपण जितका चांगला मसाला भाजू तितका छान आपला जो मसाला आहे तो छान होतो. त्याच्यासाठी मसाला भाजायला कंटाळा करायचा नाही, छान असं भाजायचा. जास्त पण धने एवढे भाजायचे नाही, थोडेसे तडतड करायला लागले तर काढायचे आहेत. आणि हा आपण 1-2 वर्षासाठी मसाला बनवून ठेवतो. त्याच्यासाठी कष्ट तर थोडेफार लागतात. आपण जो पॅकेट बंद मसाला घेतो त्याची टेस्ट काही एवढी चांगली येत नाही. तुम्ही एकदा घरी मसाला बनवून बघा, खूप छान लागतो आणि टिकतो फार हा मसाला. त्याला जाळी होत नाही, काहीच नाही. त्यासाठी मी दरवर्षी हाच मसाला बनवते. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. जे राहिलेले होते धने ते टाकून घेऊया. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. जर समजा तुम्हाला मदत होत असेल मसाला बनवण्यासाठी माझ्या व्हिडिओची, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर
कढई कधी कधी सटकते, त्याच्यामुळे पकड न घेता मी इथे रुमाल घेतलेला आहे. मला जर समजा इथे पकड घ्यायची असेल तर तुम्ही पकड घेऊ शकता. आता इकडे मोठ्या कढईमध्ये तेल घेऊ आपण भाजून. आणि हे जे सर्व मसाले आहेत ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे. तसे स्वच्छ असतात, काही नसतं त्यामध्ये. केळी पण थोडीशी तडतडायला लागली की त्याच्यानंतर काढून घ्यायची आहे. त्यानंतर जिरे भाजूया आपण छोट्या कढईमध्ये. आणि मी कमी गॅसवरच असते, अधूनमधून थोडंसं गॅस फुल करायचं आहे. गरम झाली आहे. जिरे आपण मोठ्या कढईत भाजूया. कढई छोटी झाली तोपर्यंत आपण छोट्या कढईमध्ये मोहरी भाजूया आणि मोठ्या कढईमध्ये जिरं. त्यानंतर बडीशेप भाजून घेऊ. तर हे सर्व जे कोरडे मसाले आहेत ते आपण सुरुवातीला भाजतोय. आता फक्त शहाजिरे, मेथी आणि खसखस हे तीनच गोष्टी राहिल्यात कोरड्या भाजायचे. बाकीचे सर्व जे मसाले आहेत ना ते सर्व तेलात भाजायचे. वर्षभर आपल्याला कोणत्याही भाजीची चव वाढवायची असेल, छान टेस्ट यावी, त्याच्यासाठी उन्हाळ्याचे 4 ते 5 दिवस नक्कीच तुम्ही कोल्हापुरी मसाला बनवण्यासाठी काढा किंवा इतर मसाला बनवण्यासाठी काढा. घरच्या घरी मसाला बनवा, म्हणजे वर्षभर टिकतो पण आणि टेस्टी पण लागतो. कारण की आपण इतकं सारं ताजे जे खडा मसाला आहे ते सर्व टाकणार आहे आणि वरतून दुसरा मसाला जो आहे तो टाकण्याची पण आपल्याला गरज पडत नाही. बघा इथे बडीशेप पण भाजून झालेले आहे आणि मोहरी पण भाजलेली आहे. तर हा 2 कढया ठेवण्याचा फायदा होतो, वेळ वाचतो. आता वेळ जास्त कोणालाच नाही आहे, पटपट पटपट सर्व कामं आवरायची असतात. मेथी, त्याच्यानंतर शहाजिरे भाजून घेऊ. शहाजिरे पण पटकन भाजले जातात, त्याच्यासाठी पटकन थोडेसे भाजले तर काढून घ्यायचे आहेत आणि सर्व एका भांड्यामध्ये ठेवायचे. म्हणजे थंड होतोय चांगला मसाला. थंड झाल्यानंतर मग तुम्ही तिथे कांडण यंत्र असेल तिथं नेऊन छान मसाला जो आहे तो कांडून आणायचा आहे. तर हा जो मसाला आहे तो आम्ही सांगलीला असताना बनवायचे मी, आणि तिकडे शिकले मी सांगलीला. नाशिकला इकडे आपला जो काळा मसाला आहे तो बनवतात आई, त्याच्यानंतर सासूबाई काळा मसालाच बनवतात. आम्हाला शक्यतो तिकडचा जो कोल्हापुरी मसाला आहे तोच आवडतो, त्याच्यासाठी आम्ही हाच बनवतो. आणि वरून थोडासा बनवला काळा मसाला का तो आम्ही आणतो, कधीतरी वांग्याची भाजी वगैरे बनवण्यासाठी तो वापरतो. त्याच्यासाठी दोन्ही मसाले घरात असतात. गावाकडे बनवलं का तो मसाला आम्हाला मिळतो आणि आम्ही हा बनवला का आम्ही पण गावाकडे देतो, त्यांना पण थोडंसं मटणाची भाजी वगैरे त्याच्यात वापरण्यासाठी देतो. इथे शहाजिरे पण भाजलेले आहे. हात टाकून बघायचं पाहिजे तर, तुम्हाला गरम सहन होत असेल तर चटका बसेल चुकून. त्यासाठी मी इथे रुमाल घेतलेला आहे, कारण की पकड वगैरे अटकते. त्यानंतर ते खसखस भाजूया. खसखस पटपट भाजते, त्याच्यासाठी पटपट हात चालवायचा.
मेथी पण भाजलेली आहे. तर तेल टाकून भाजायचंय त्याला. भाजून झालेली. तर आता हे जे राहिलेले जे मसाले आहेत ते तेलात तळायचे आहेत आपल्याला. तर तेल पण जास्त वापरायचं नाही, थोडंच वापरायचं आहे. तर याच्यामध्ये कांदा फ्राय करण्यासाठी ठेवते मी मोठ्या कढईमध्ये, आणि बाकीचं जे आहे मसाले ते सर्व छोट्या कढईमध्ये ठेवते. तर इथे तुम्ही अर्धा किलो तेल वापरू शकता मसाला भाजायला आणि कांदा तळायला तुमच्या प्रमाणानुसार. तर मी इथे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जी छोटी कढई आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून हे बाकीचे जे राहिलेले मसाले आहेत ते मी भाजून घेणार आहे. जास्त पण तेल टाकत नाही, थोडे थोडे टाकणार आहे तेल. तर सर्वात प्रथम आपण दगडी जे फूल आहे ते भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकते, जास्त तेल टाकत नाहीये मसाला पण तळण्यासाठी. तुम्हाला जर समजा जास्त तेल टाकून हे मसाले तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता, पण मी अशाच पद्धतीने करते त्यामुळे तसंच दाखवते मी. परत आता थोडंसं तेल टाकणार आहे. त्याच्यानंतर जायपत्री, इथे तेल तापलेलं आहे. तर आपला जो कांदा आहे तो उन्हामध्ये मी वाळवलेला आहे तो टाकणार आहे. छान तळून घेणार आहे लालसर. बाकीचे मसाले भाजीपर्यंत कांदा छान तळून घेतो. थोडंसं परत तेल टाकूया. आता जे स्टार फूल आहे, बदाम फूल म्हणतात त्याला, स्टार फूल ते आपण भाजून घेऊ. कांदा भाजण्यासाठी आपण दुसऱ्या चमच्यात घेऊया. कांदा तुम्ही जितका लालसर भाजाल तितका चांगला, म्हणजे तुमची जी मसाला आहे तुमचा तो चांगला भरपूर वेळ टिकतो पण आणि काळा पडत नाही. तर हे जे मसाले वेलदोडे ते थोडेसे फोडून घ्यायचे, नाहीतर भाजताना अचानक ते फुटतात. कांदा थोडासा सुकून घेतल्यामुळे कांदा पटपट तळला जातो, तेल कमी लागतं. त्यासाठी कांदा 1 ते 2 दिवस उन्हामध्ये नक्कीच वाळवून घ्या तुम्ही.
तर इथे जे हिंग आहे 2 खडे तर ते फोडून घेते मी. फोडून घेतल्यामुळे तेलामध्ये ते चांगले तळले जातात. तर हिंग तळण्यासाठी थोडंसं तुम्ही जास्त तेल टाकू शकता. बाकीचं मी थोडं तेल टाकूनच तळलेलं आहे. मसाला गरम झाला का काढलेला आहे लगेच. तुम्हाला जास्त तेल टाकून तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता. आणि कांदा जो आहे तो मी कमी गॅसवरच पूर्ण जो आहे तळते लालसर होईपर्यंत. तुम्ही बघू शकता बाकीचे सर्व मसाले होईपर्यंत मी माझा कांदा अजून झालेला नाही, कमी गॅसवर ठेवलेला आहे. म्हणजे तो एकसारखा छान तळला जातो. त्याच्यामुळे कांदा नेहमी कमी गॅसवरच तळायचा आहे तुम्ही. आणि 2 किलोला अर्धा किलो तेल किंवा पाऊण किलो तेल तुम्ही टाकू शकता. तर मी इथे अर्धा किलो तेल वापरते, म्हणजे कांदा तळण्यासाठी पण आणि इकडे मसाला भाजण्यासाठी पण. तर थोडंसं तुम्ही वाढवलं तरी चालेल. आणि हे बाकीचे जे मसाले आहेत ते मी सर्व थोडं तेल टाकून इथे भाजून घेते. तर आपल्याला मसाला जास्त वेळ टिकून राहण्यासाठी आपण जो कांदा आहे तो भाजण्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे, तळण्याची. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते तुम्ही जितकं गरम करून घेणार तेलामध्ये त्याचा सुगंध पण चांगला येतो. आपल्या मसाल्याचा जो मिरची करतो त्याचा सुगंध चांगला येतो. त्याच्यानंतर भाजी वगैरे ती पण टेस्टी लागते आणि भाजी बनवल्यानंतर त्याचा वास पण छान येत असतो. त्याच्यासाठी मसाले थोडेफार का होईना गरम करून घ्यायचे. आणि मिरची चांगली कुटली पण जाते मेन महत्त्वाचं, कारण की थोडंसं त्याच्यामध्ये ओलावा असतो. तर ज्यावेळेस आपण गरम करतो थोडेसे मसाले त्याच्यानंतर ते थोडे कडक होतात आणि कांदा यंत्रामध्ये चांगले कुटले जातात, एकजीव होतात चांगले. तर त्याच्यामुळे मसाले जे आहे ते नेहमी भाजून घ्यायचे. तर बरेच मैत्रिणी भाजतात पण ज्या मैत्रिणींना येत नसेल, ज्यांनी मसाला कधी केलाच नसेल तर त्यांना नक्कीच माझ्या व्हिडिओची मदत होणार आहे. आणि मी पण सुरुवातीला नवीन होते त्यावेळेस मी शिकलेली आहे आणि असंच हळूहळू शिकता येतं आपल्याला बरोबर. तर तुम्ही नवीन जरी असाल, मसाला तुम्ही बनवलेला नसेल कधी, तरी तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघून तुम्ही मसाला बनवू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने. तर इथे जी वेलची आहे ना ती थोडीशी फुगेपर्यंत भाजायची आहे, पण ते पण हळूवारपणे भाजायची, कारण की ते पण फुटली तर चुकून आपल्या चेहऱ्यावर वगैरे येऊ शकते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हिंग जे आहे बघा, थोडंसं तेल जास्त टाकून मी तळते आहे आणि थोडंसं त्याचा जो आकार आहे तो मोठा होतो. त्याच्यानंतर जे जायफळ आहे ते पण बारीक करून घ्यायचे. तर जायफळ जे आहे दोन्ही तुम्ही तळले नाही तरी चालेल, तसे टाकले तरी चालेल, पण मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे फक्त. जसं आता हिंग फ्राय करते तसंच. तर असं तुम्ही अशा पद्धतीने जो मसाला आहे तो हळूहळू सावकाशरित्या भाजायचा आहे. आणि मसाला करायला 4 ते 5 दिवस लागतातच, पण तर वर्षभराचा करून ठेवतो आपण, तरी हा मसाला जो आहे तो मला 1 ते 1.5 ते 2 वर्ष जाणार आहे, कारण की 4च माणसं आहेत आम्ही, त्याच्यामुळे तो भरपूर दिवस टिकतो. तुम्ही जर जास्त माणसं असाल तर तुम्हाला जास्त थोडासा मसाला लागू शकतो. तर मला इथे कमी जो मसाला आहे 2 किलोचा तो 1.5 ते 2 वर्षे इझी जातो. आणि त्याच्यानंतर गावाकडून वगैरे आम्हाला काळा मसाला वगैरे देतात, त्याच्यामुळे तो पण वापरते. त्याच्यामुळे जो मसाला आहे ना तो भरपूर काळ मला टिकतो. तर बघा कांदा इथे लालसर होत चाललेला आहे कमी गॅसवर, एकदम छान लाल झालेला आहे. आणि सुंठ मी छान फुगेपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेली आहे. सर्व मसाला तेलात तळून झाल्यानंतर हिंग, त्याच्यानंतर जायफळ, सुंठ आणि सर्वात शेवटी हळद तळायची आहे. तर सुंठ आणि हळद थोडीशी तेलामध्ये जास्त वेळ 4 ते 5 मिनटं तरी अशी तळायची आहे, म्हणजे थोडंसं फुगून द्यायची आहे हळद आणि सुंठ, त्याच्यानंतर काढायची आहे. तर इथे कांदा पण छान तळलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण एकसारखा कलर आहे, लाल कलर असा आलेला आहे, तर ब्राऊन कलर. तर तुम्ही कमी गॅसवर जर कांदा भाजला तर नक्कीच तुमचा जो कांदा आहे तो एकसारखा असा तळला जातो. आणि त्याच्यामध्येच मी नंतर जे अर्धा किलो खोबरं आहे ते थोडंसं जे आहे भाजून घेणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर समजा मसाला भाजला तर नक्कीच तुमचा मसाला खूप छान होणार आहे आणि चांगला 1 ते 2 वर्ष टिकणार आहे. तर माझं हे 2 किलोचं प्रमाण आहे आणि आपल्याला 1 ते 1.5 वर्ष चटणी लागते. आपण टेस्टसाठी दुसरे मसाले विकत घेतो त्याच्यापेक्षा आपणच घरी जे ताजे खडे मसाले आणले आणि थोडेसे कष्ट घेतले तर नक्कीच आपला जो मसाला आहे तो छान होतो. आणि मी नाशिकला राहूनसुद्धा जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो बनवलेला आहे. बनवता येतो महाराष्ट्रामध्ये, कुठं पण तुम्ही राहत असाल तिथं तुम्हाला बनवता येईल. फक्त जे प्रमाण आहे ना ते योग्य तुम्ही घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाजा, म्हणजे तुम्हाला तुमचा जो मसाला आहे तो योग्य होईल, म्हणजे चुकणार नाही काही. आणि तर मैत्रिणींनो मसाला भाजून झालेला आहे. तर तुम्ही जर समजा पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल तर पूर्ण बघा, कारण की कोरडे मसाले कोणते वेगळे भाजायचे आणि तेलामध्ये कोणते भाजायचे
तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तर तुम्हाला समजणार नाही ना. हा मसाला आता इथे मी थंड करत ठेवला आहे. खडा मसाले सर्व थंड झाल्यानंतर ते कांडण यंत्रावरती नेणार आहे. आणि आपण ज्या कढईमध्ये कांदा जो आहे तो फ्राय करून घेतला ब्राऊन, त्याच कढईमध्ये मी जो खोबरा आहे ते ठेवलेला आहे भाजण्यासाठी आणि ते पण काढून घेणार आहे. आता अशाच पद्धतीने खोबरं तुम्ही पण भाजायचं आहे. आणि ते कांदा पण छान ब्राऊन कलरचा बघा तळून झालेला आहे. आता त्याच्यानंतर इथे कांदा, त्याच्यानंतर खोबरं आणि जे आलं आणि लसूण याची पेस्ट करून येणार आहे मी. तर तुम्हाला जर समजा पेस्ट करून न्यायची नसेल तर तुम्ही तसंच घेऊन जाऊ शकता. फक्त मी इथे थोडंसं जे मीठ आहे ते ॲड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना. मग ते चांगलं बारीक होतं बघा. मोठे मोठे लसूण किंवा आलं राहत नाही आणि ते मिरचीमध्ये येत नाही. जर समजा कांडण यंत्रावर तिथं मिक्सर असेल तुमच्या तिथे तर तुम्ही हे जे सर्व ओले मसाले आहेत ते तुम्ही तसेच घेऊन जा डब्यामध्ये आणि तिथे ते करून देतील. पण जर समजा तिथे मिक्सर नसेल तर मग घरूनच तुम्ही बारीक करून नेलेलं चांगलं, म्हणजे आपली पण धावपळ होत नाही. जर समजा तिथे नसेल तर परत आपल्याला घरी यावं लागेल. तर त्याच्यासाठी मी घरूनच करून नेते बघा बारीक. फक्त बारीक करताना कांद्यामध्ये आणि आलं लसणामध्ये मी थोडं मीठ आहे ते टाकते. आणि मीठ जे आहे ते तुम्ही वाळवून घ्यायचं. 1 दिवस तरी उन्हामध्ये वाळवा, म्हणजे मिरची जी आहे छान बारीक होते. ते बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो, आलं आणि लसणामुळे मिरची खराब होत नाही का, किंवा त्याला जाळी किंवा आळी लागत नाही. तर लागत नाही. आता मला 10 ते 12 वर्ष झाले मी हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करते. फक्त आपण मिठाचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजायचा आहे. त्याच्यानंतर जे आलं लसणाची पेस्ट आहे ती व्यवस्थित करून न्यायची आहे. तुमचा जो मसाला आहे तो भरपूर वर्ष जो टिकणार आहे किंवा 2 वर्ष टिकणार आहे, त्याच्यासाठी फक्त मिरच्या चांगल्या 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचं आहे. मीठ वाळवायचं आहे चांगलं. कांदा चांगला फ्राय करायचा आहे आणि छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे छान ओला मसाला तयार करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण कांडण यंत्रावरती जाणार आहे. तर इथं नाशिकमध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तो शक्यतो कोणी बनवत नाही. ज्यांना येतो ते बनवतात. आता आम्ही बरेच वर्ष तिकडे राहिलेलो आहे सांगली सातारा भागात, त्याच्यामुळे आम्ही तोच मसाला बनवतो. तर इथे आमचे आहो सांगतायत की तो मसाला कसा बनवायचा, कारण की आम्ही इथे मसाला तेलामध्ये वगैरे भाजून आणला आहे आणि मिरच्या वगैरे एकत्र सर्व करून तो कांडायचा आहे मसाला आणि त्याच्यानंतर ओला मसाला मिक्स करायचा आहे. तर आता इथे आमची जो मसाला आहे ती कांडायचं सुरू आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली. कोथिंबीर मी घरामध्ये वाळवून घेतलेली. ती पण ज्यावेळेस कोरडा मसाला काढतात त्यावेळेसच काढून घेतात. त्याच्यानंतर जो ओला मसाला आहे तर इथं त्यांच्याकडे मिक्सर होतं, तर आम्ही घरूनच ओला मसाला जो आहे तो करून आणलेला, तरी त्यांनी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर बघा इथे मोठा जो पिंप आहे त्याच्यात त्यांनी मिक्सरची जी मोटर आहे ती बसवलेली आहे. आणि ओला मसाला टाकल्यानंतर जो आपला कोरडा मसाला झालेला आहे तो टाकून त्यांनी तो सर्व ते मिक्सरमध्ये पिंपामध्ये मोठं चांगलं मिक्स करून आम्हाला देणार आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नाशिकमध्ये इथे छान करून मिळालेला आहे आणि खूप छान झालेला आहे. खर्च पण काही एवढं जास्त नाही आहे. इथे त्यांनी जो मसाल्याचा रेट आहे तर 40 रुपये किलोने असं घेतलेला आहे. तर इथे मिक्स होते बघा जो मसाला आहे तो खूप छान असा. तर कांड्यांमधून मसाला काढून आणलेला आहे बघा कोल्हापुरी जो मसाला आहे तो, आणि 7.5 किलो मसाला झालेला आहे. तर खूप गरम होता त्याच्यामुळे मी इथे परातमध्ये पण बाजूला काढून ठेवला आहे आणि थोडासा डब्यामध्ये पण आहे. तर 7.5 किलो मसाला झालेला आहे. छान 1 ते 1.5 वर्ष हा मसाला टिकतो. आणि मी तेल फक्त अर्धा किलो वापरलेलं आहे. फक्त तळण्यासाठी जे आहे तेल ते मी अर्धा किलो वापरलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि ओली पण नाही आहे जास्त. चटणी तुम्ही बघा पूर्ण अशी मोकळी झालेली आहे छान. आणि बाकीची जे डब्यामध्ये आहे ती पण तशीच आहे. नाहीतर जास्त ओली जरी झाली तरी तुम्ही असं हाताने जे आहे तो जे गुठळ्या झालेल्या असतात त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली चटणी पूर्ण अशी सुटसुटीत आणि मोकळी बघा होते असं. तर तुम्हाला ही चटणीची जी रेसिपी आहे ही कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. जर समजा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ते पण कोल्हापुरी जो मसाला आहे तो बनवणार आणि मटणाची रेसिपी वगैरे त्याच्यामध्ये एन्जॉय करणार कोल्हापुरी मसाला. धन्यवाद.